की पदर घ्यायचा. ही कोणाची आचारसंहिता आहे? स्त्रीची आचारसंहिता आहे. आणि ती स्वयंपाक करत असताना यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही, याची आचारसंहिता आहे. ती स्त्री जर स्वयंपाक करत असताना हे जर तिथं चुलीला पाय लावून शेकत असेल तर रुमण्यानं हाणायचा. विठाला विठाला एक आचारसंहिता आहे, एक दबदबा आहे. गोड असा सात्विक सदाचारी पावन सर्वांच्या तनामनातलं अंतकरणात बसून गोडशी अशी रचना आपल्या जीवनाची रचवली आदरणीय कचरूजी काळे पाटील. फार दिवस मला वाटते खूप दिवस डायरेक्टर सुद्धा होते, 20 वर्ष चेअरमन. आणि 25 वर्ष चेअरमन खरेदी विक्री संघाचे सुद्धा. 20 वर्ष काळ, 25 वर्ष काळ, किती काळ गोड गेला असेल. किती गोड, किती गोड, किती गोड. याचं एकमेव कारण होतं ही वागत माणसं चांगली होती, त्याच्याकरता 25 वर्ष लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. 25 वर्ष लोकांनी त्यांच्या शब्दावर विश्वास टाकला. ही माणसं, इमान सर्वात श्रीमंत आहे. एक ट्रकवर मी मन वाचली, इमान ही दौलत है. शहाणे असतात काही काही ट्रकवाले, काही काही ऑटो रिक्षावाले पण पाठीमाग मन चांगली टाकतात. एखाद्या वेळेस आपल्या चांगल्या महाराजाला कळायचं नाही आमच्यासारख्या, असे हुशार ऑटो रिक्षावाले पण असतील. इमान ही दौलत आहे. ह्या लोकांचं वागणं, दिलेला शब्द न मोडणे, आपण जसं बोललो तसं वागणे, म्हणून 25 वर्ष 20 वर्ष यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला. असं एक रत्न सर्वांच्या देखत त्यांची प्राणज्योत मालवली, इहलोकातली यात्रा सोडी आणि स्वर्गीय काळे पाटलांना जावंसं लागलं. त्यांच्या पश्चात आदरणीय त्यांचे नवनाथराव असतील, बाळासाहेब असतील, हे सुपुत्र आहेत. तुम्हाला एक सांगू का राजेहो, माझं वय कमी आहे, तुम्ही मोठी माणसं आहात, पैशानं पण फार मोठी आहात. मी एखाद्या वेळेस तुमचे बुटं उचलायच्या पण लायकीचा नसेल, पैशानं सांगतोय, पैशानं. तुम्ही इतकी मोठी असताल तरी पण वारकरी संप्रदायात ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं भाकरी खातो. म्हणून एक आदरानं सांगेल, माणसाला कोण्या क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर मायबापाच्या आणि वाडवडिलाच्या आशीर्वादाशिवाय तो मोठा होऊ शकत नाही. सगळ्यात मोठे आशीर्वाद असतात ते आपल्या आईवडिलांचे. वर्ष झालं काळे पाटलांना जाऊन. नवनाथराव आणि बाळासाहेबांवर गोड अशा प्रकारचा आशीर्वादाचा वर्षाव आहे. मी काही विठ्ठल अण्णा तुम्हाला त्यांची संपत्ती विचारली नाही, पण मला एकच गोष्ट कळाली, आदरणीय काळे पाटलांचे दोन्ही नातू आमच्यासाठी अत्यंत नम्र स्वभावानं जवळ वावरत होते. पाणी देण्यासाठी असतील, मला वाटतं तो एक वैद्यकीय क्षेत्रात डेंटल दाताचा डॉक्टर होतोय, एक पुण्यासारख्या ठिकाणी कार्यरत आहे. अशी उच्च शिक्षित नातू आहेत. तरी पण माझं तर दर्शन घेतलं असेल, जाऊ द्या, मी आज त्यांच्या घरात महाराज आहे, पण माझ्या बाजूला बसलेल्या तुम्हा सर्वांचं त्या दोन्ही नातवांनी दर्शन घेतलंय. ही आदरणीय स्वर्गीय काळे पाटलांचा या घराण्यावरचा आशीर्वाद आहे. महाराज, ज्या घरात लवचिक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, कोमल, शुद्धांतकरणी लेकरं जन्माला येत असतात का, असं समजायचं आपल्या पूर्वजांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय. आणि घरातल्या लोकांना देखता नशा करून येतात का, असे लेकरं ज्या घरात आहेत त्यांनी निमूटपणे समजायचं आपले बाप दादे आपल्याला पैसे ठेवून गेले पण आशीर्वाद देऊन गेले नाही. हे लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं. विठाला विठाला विठाला. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा एका पुराव्यात सांगायचे, तुका माने पितृ आशीर्वाद दे, तुका माने पितृ आशीर्वाद दे.
कल्याण इच्छिती दया कुळा कल्याण इच्छिती दया कुळा पाहता दिवाच स्वर्गीचे पूर्वज पाहता दिवाच स्वर्गीचे का म्हणे पितृ आशीर्वाद देते आशीर्वाद असा परम पावन आशीर्वाद स्वर्गीय कचरूजी पाटलांनी या कुटुंबावर कायमस्वरूपी द्यावा असा पितृलोकांच्या चरणी गिरगावकराचा सादर प्रणाम दंडवत पितृदेवांना नतमस्तक होईल। या परिवारामध्ये सौभाग्यवती कांताताई ज्ञानदेवजी कवडे कन्या आहेत, सौभाग्यवती सविता रमेश पवार ह्या सुद्धा एक कन्या आहेत, सागर नवनाथजी हे नातू आहेत, गौरव बाळासाहेब हे नातू आहेत, सौभाग्यवती मंजुषा भानुदास आभाळे ह्या नात आहेत त्यांची, आणि शोभाताई गंगाधर आभाळे कन्या आहेत, वैभव नवनाथ काळे हे नातू आहेत, गणेश नवनाथ काळे हे नातू आहेत, आणि सौरभ बाळासाहेब काळे हे नातू आहेत। समस्त काळे परिवार, या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद। मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलं, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आपल्यावर संस्कार केले, आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगू का, ज्या स्वर्गीय काळे पाटलांकरता राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, एवन माझा शेतकरी राजा आध्यात्मिक क्षेत्रातले सगळे या स्वर्गीय काळे पाटलांकरता त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी एक आदरांजली समर्पित करण्यासाठी तुम्ही एवढी मोठी माणसं जमलात, ही त्यांच्या चांगल्या वागण्याची पोचपावती आहे, ही त्यांच्या कर्तव्याची पोचपावती आहे। म्हणून उपस्थित सर्व श्रोत्यांना मी वक्ता या नात्याने प्रणाम करतो। मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय शंभू महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम। आदरणीय गोकुळ महाराज आहेत, आदरणीय सोपान महाराज आहेत, आदरणीय उत्तरेश्वर बापू आहेत, विनेकरी बाबा आहेत, आदरणीय भागवताचार्य आमचे गोरख महाराज आहेत, नंदू महाराज आहेत। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। स्वर्गीय कचरूजी काळे पाटील विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले। उपजल्या पिंडा मरण सांगाते, आया सोये कधी नाना पडेगा, किराए का घर तो खाली करनाही पडेगा, देहा पाचाचा अनिला उसना, शेखी ज्याची त्याला देणे लागे, हे समर्पित करावं लागतं। तद्वज्ञायानं त्यांची इहलोकातली यात्रा संपली आणि ते विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले। पितृलोकांच्या ठिकाणी गोड असं प्रकारचं आधिपत्य मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो। राहिला प्रश्न माझ्या अभंगाच्या कडव्याचा, त्या कडव्यावर येतो, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा, वेळ सुरू करायला फार झालता, तरी पण लोकांना जास्त त्रास द्यायचा नाही, कारण मोठी लोक आहेत आणि मोठ्या लोकांना आती सगळी मोठी लोक शेवटच्या मंगलाष्टकालाच येत असतात, आणि जे अगोदर येते ते सर्वसामान्य, आणि शेवटच्या मंगलाष्टकाला येणाऱ्याला आपण तरी कशाला त्रास देऊन बोकांडीवर पाप घ्यायचे। विठाला विठाला विठाला, किती मोठ्या लोकांना जावं लागतं, याच्यातले छोटे छोटे दोन मुद्दे सांगतो अण्णा, माझ्या वाणीला मी विराम देतो नंतर। या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आम्हा सर्व वारकऱ्यावर अतूट प्रेम करणारे वारकरी संप्रदायातलं एक गोडसं वयोवृद्ध रत्न आदरणीय विठ्ठल अण्णा शेलार आहेत, आणि नुसतं वारकऱ्यावर प्रेम करतात असं विषय नाही अण्णा, तुम्ही मला वारीत पण दिसतात। कितीतरी थकल्या भागलेल्या वारकऱ्यांना ज्ञानोबारायाच्या सोहळ्यामध्ये चहा वाटपाचं काम तुमच्यासोबत मगाशी आलेले ते महाराज आदी करून सगळेजण तुमचा ग्रुप आहे, आणि तो तिथं वारकऱ्यांची सेवा करतात, म्हणून तुम्हाला अण्णा कोटी कोटी धन्यवाद। तारखेच्या संदर्भात नवनाथरावांच्या आणि बाळासाहेबांच्या वतीने
अण्णा बोलत होते, अण्णांनाही धन्यवाद प्रणाम. उपस्थित राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, शेती क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली कोणी सगळी लोक आली असतील. मला सर्वांच्या अण्णा नावं ज्ञात नाहीत, सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. आणि आदरणीय माजी आमदार मारुतरावजी पवार, तुमच्या नातीच्या लग्नात माझी आणि त्यांची भेट झाली ती. आम्ही एका स्टेजवर जवळजवळ बसलेले होतो. लक्षात येतं वा अण्णा, माझं मेमरी कार्ड चांगलं आहे, 500 GB आहे, म्हणून तर मी हे कमी GB वापरतो. हे माझ्याकडे कमी GB मला याच्यात जास्त GB टाकले. आता हे कशाला, याचं काय, हे भंगार काम असतं, याचं काय लय ताण नाही. ऐकू येतं, मी पुढच्याला बोलवतो, बस झालं. भारीचा मोबाईल घ्यायला का माझ्याकडे पैसे नाहीत का? तुरी इकल्यावर मी 200 मोबाईल घेईन. हो त्याच्यावर काय नाही. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. विठाला 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 आदरणीय पवार साहेबांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. राजकीय लोक परमार्थात येत असतात. अण्णा आता येतात नवल नाही, आता येतात नवल नाही. माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबारायच्या कीर्तनात बसायचे, तुकोबारायच्या कीर्तनात बसायचे. मागची परंपरा पहा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र सुद्धा गोकुळ महाराज त्यांच्या गुरुवर्यांचं ऐकायला बसायचे. काय नाव होतं गुरुवर्यांचं? महर्षी वशिष्ठ. वशिष्ठांचं ऐकायचे. नंतर एक राजा झाला महाराष्ट्रात राजकारण ज्याच्यापासून सुरू झालं ते द्वापार युगातले विठ्ठल अण्णा राजे होते, कृष्ण परमात्मा. हे सुद्धा महर्षी सांदीपनींच्या पुढं शिकायला बसायचे. म्हणजे कृतात्रेता युगापासून राजकीय क्षेत्रातली माणसं आध्यात्मिक क्षेत्रात येतात. ती आजही परंपरा या राजकीय लोकांनी जोपासली, त्यांना धन्यवाद. विठाला विठाला. सज्जन श्रोत्यांनो, सज्जन मावल्यांनो, लक्षात ठेवा किती मोठ्या व्यक्तीला मशानात जावं लागते. मग आपण हे लोक गेल्याच्या नंतर आपल्याला जावं लागल का जावंच लागेल का, यम आपला ऐकेल का, याच्यावर तुम्ही घरी गेल्यावर चर्चा करा. बापू एक कीर्तन चालू होतं, कीर्तन अधिकारी व्यक्तीचं चालू होतं. आणि कीर्तन अधिकारी व्यक्तीचं चालू असून कीर्तनामध्ये फार मोठे अधिकारी व्यक्ती ऐकायला बसले होते. अधिकारी व्यक्ती. शक्यतो कीर्तन वारकरी संप्रदायाची आचारसंहिता पाळणाऱ्या लोकांचं ऐकत जा. मला कोण्याही कीर्तनकाराला नाव ठेवण्याची माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही, माझी योग्यता नाही, माझा तो अधिकार नाही. पण मोठ्या लोकांच्या मतानुसार सांगत राहील. ज्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय एका तिळा इतके कळले, ज्याला ज्ञानेश्वरी एका तिळा इतकी कळली, मी लिंबा इतकी म्हणत नाही हा, तिळा इतकी कळली. ज्याला तुकोबारायचा गाथा एका तिळा इतका अर्थदृष्टीनं कळाला, अशा लोकांची भजनं ऐक जा, अशा लोकांचा पक्वाद ऐक जा, अशा लोकांची कीर्तन ऐक जा. देव तुमचं भलं करील. ज्यांना ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज शेना महाराज रविदास महाराज मीराबाई कबीर महाराज जनाबाई मुक्ताबाई सखुबाई निवृत्तीदादा सोपानदेव हे लोक कळाले नाही, अशा लोकांचे जर तुम्ही कीर्तन ऐकले तर तुमच्या घराला कुपाटी लागल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. एक दर्जेदार व्यक्तिमत्व कीर्तन करते बापू. कीर्तनाची वेळ आहे 5ची सुरुवात आणि कीर्तनाचा शेवट आहे सूर्यास्त. 6:30 7:15 7 10-5 मिनिटानं 15-20 मिनिटानं बापू सूर्यास्त होत असतो, असा वेळ आहे. ती परंपरा होती. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना आला पाहिजे. सकाळचे 5 नाही हा, संध्याकाळचे 5. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना यावा. मला पुन्हा एकदा माफ करा बरं, मी बसून कीर्तन करतोय म्हणून. माझी योग्यता नाही कीर्तनात बसण्याची, पण अपघातामुळं माझ्या बॉयलजनला त्रास आहे म्हणून मला बसावं लागते. मी वारीत चालतोय, मला चालताना त्रास होत नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची माफी मागतोय. विठाला 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 विठाला. 5 वाजता कीर्तनकाराच्या
पांडुरंगाच्या गळ्यात विणा येतोय. भारदस्त अधिकारी त्या कीर्तनातली टाळकरी आहेत. भारदस्त भारदस्त. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायचं कीर्तन ऐकल्यावर जेवत नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांना का जेवायचं नाही, तुम्हाला भूक नाही का, अशी विचारायची हिंमत एकाही पत्नीत नव्हती. 8 पत्न्या होत्या राजांना. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 धर्मपत्न्या होत्या. 8. पण एकाही पत्नीची हिंमत नव्हती, तुम्ही का जेवत नाहीत, तुम्हाला भूक लागली नाही का. नाही शब्द. मानी भ्रताराची बोली. तुम्ही पुरावा द्यालता महाराजशी मगाशी. पण एके दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न केला. राजे तुम्ही एक लक्षात ठेवा, घरातल्या लोकांना आदरानं बोलायचं शिका. 1 नंबरचं कीर्तन येते, 1 नंबरचं भागवत आहे, 1 नंबरचं रामायण आहे, 1 नंबरचं शिवपुराण आहे. सासऱ्याने सुनाला सुनबाई म्हणायचं शिका. 1000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य मिळेल. सुनबाई पाहुणी आलीत, 5-6 कप दूध टाका, चहा टाका, काय असेल तो पाहुणचार, पाणी घेऊन या सुनबाई म्हणा ना. सुनबाई काय होते म्हणायला, काय जिबेल इचूटच होतो का. आदरानं बोललं पाहिजे. बायकोला नावानं आदरानं बोललं पाहिजे. लक्ष्मी, हे सावित्री, हे दुर्गा, हे वत्सला, हे शेवंता. आदरानं बोलायचं. आदरानं बोला. कुटुंब प्रणाली आदरानं बोलायचं. आदरानं. आणि सुनानं सुद्धा सासऱ्याने सुनबाई म्हणल्याच्या नंतर जी मामांजी म्हणायचं नाही. मामांजी म्हणायला जीभ नाही वाकली, एडिंग झाली ना, नको म्हणू. पण जी शब्द म्हण, जी. कारण त्या सासू सासऱ्यानं कमवलेली संपत्ती खात असताना तुला पचन, आणि तुझ्या देखता तुझी लेकरं चांगलं वागतील. त्या सासऱ्याचा जर आदर नाही केला तर तुझे लेकरं तुझ्या अंगावर रॉकेल टाकतील. इतकं मात्र लक्षात ठेव. विठाला विठाला विठाला. आदर सांगितला आपल्याकडे. आदर सांगितला. राजे काय म्हणावं छत्रपती महाराजांनी. जी आई साहेब, एक वाक्य सांगू का तुम्हाला राजे. मुलगा केवढा जरी अधिकारी झाला असेल ना, त्यानं संध्याकाळी घरी गेल्यावर आईला एकदाच विचारायचं, आई जेवलीस का ग. वडिलांना विचारायचं, बाबा जेवलात का. हो बाळा. आई जेवलीस का. हो रे दादा जेवले मी. पांडुरंगाचं 1,00,000 बाऱ्या दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतंय. 1,00,000 वेळेस दर्शन घेतल्याचं पुण्य. नुसतं आदरानं बापाला शब्द वापरला, आदरानं आणि आईला आदरानं शब्द वापरला. येती मखे शुभवस्थितोची जायम कौटश्य नैव बापू, पद्मश्य नैवम, खर्वश्य नैवम, निखर्वश्य नैवम, शंखच्य नैवम. ह्या संख्या सांगतोय तुम्हाला. पद्म, खर्व, निखर्व, शंख, एकावर 19 शून्य दिल्यावर शंखू नावाची संख्या तयार होती. इतक्या यज्ञाचं पुण्य नाही, अगणित यज्ञाचं पुण्य प्राप्त होतंय आईला आणि वडिलाला आदरानं बोलल्याच्या नंतर. दर्शन घेतल्यावर तर काय पुण्य प्राप्त होईल देव जाणे. राजे जी आई साहेब छत्रपती शिवाजी महाराज, जी आई साहेब जी, ज्या राजाला नुसत्या भारतात किंमत नाही, या पवित्र भारत देशातच किंमत आहे असं नाही. महासत्ता, उगवत्या सूर्याचा देश जपान, महासत्ता देश म्हणतात त्याला. अमेरिका, या देशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता तारा किंवा उगवता सूर्य ही पदवी आहे. आणि तेवढे मोठे राजे, आईनं राजे म्हणल्याच्या नंतर आईला शब्द वापरला, जी आई साहेब, जी मा साहेब. राजे आपण का जेवले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, मासाहेब तुकोबारायच्या कीर्तनात पकवाद वाजवायला आणि त्यांच्या पकवादाचा आवाज ऐकल्याबरोबर पोट भरलंय. सोनबा ठाकूर होते बापू.
तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायला गंगाजी मवाळ होते. त्यांची चाल ऐकल्याच्या नंतर कानातून ती चाल पोटात घेतली, पोट भरलं आहे साहेब. तुकोबारायची वाणी ऐकल्याच्या नंतर पोट भरलं आहे साहेब, पोट भरलंय, पोट भरलंय. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी नारायणे. हो महाराज, तुकोबारायचं कीर्तन म्हणजे अर्जुनाला जशी गीता सांगितली पंढरपुरातल्या मालकाने, ते चिंतन तुकोबारायचं. महाराज, दर्जेदार लोकांचं ऐकलं की पोट भरतं. दर्जेदार लोकांचं. कालच्या वारकऱ्याला किती अभंग पाठ असतील बापू? काय नाही. त्यांनी स्वतः सांगितलं, मला काही श्लोक पाठ नाहीत, मला अभंग पाठ नाहीत, मला पुराण संपदा, वेद संपदा, ग्रंथ संपदा काही पाठ नाही, पण गळ्यात तुळशीच्या माळा आणि निष्ठेनं विटेवरच्या मालकाची वारकरी, सदाबाबा वारकरी, त्यांचं दर्शन घेतल्यावर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं समाधान झालं. काय वारकरी असते तो, काय निष्ठावंत लोक असतील. राजे हो, आमच्यासारख्या अजून काही लोकांच्या टपराच्या गाडीत बसून इकडं तिकडं पैशाचा धुमाकूळन हावपो सांगणाऱ्या महाराजाव परमार्थ नाही. हा संप्रदाय फार मोठ्या गाजलेल्या एखाद्या हाती पैसे कमवणाऱ्या महाराजाव नाही. हा संप्रदाय निष्ठेनं वारी करणाऱ्या वारकऱ्यावर आहे. विठाला विठाला म्हणून दर्जेदार ऐकायचं शिका. वारकरी संप्रदायातल्या आधारीव व्यक्तीचं कीर्तन चालू आहे. लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतोय बरं का सोपान महाराज, किती मोठ्या माणसाला जावं लागते. अशा व्यक्तीचं कीर्तन चालू आहे. 5 वाजता गळ्यात विना आला, रामकृष्ण हरी झाली, रूपवाळी झाली, अभंग घेतला, अभंगाचं विवरण ते सांगत होते. बघता बघता 6 वाजली. त्या कीर्तनात बसलेली व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव होतं धीरजगिरी. त्या व्यक्तीचं नाव होतं धीरजगिरी. कीर्तन चालू होतं परभणी जिल्ह्यात. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र. हा कारण भगवी वस्त्र इतकी सोपी वस्त्र नाहीत ती. हा भगव कोणालाही घालता येत नसतं बापू. ब्रह्मचारी कोणालाही होता येत नाही गोकुळ महाराज. संन्याशी कोणाला होता येत नाही. ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला संन्याशी होता येते. आशा हे समूळ खणून काढावे, आशा हे समूळ खणून काढावे, तेव्हा ती गोसावी व्हावी तेने, व्हावी तेने, तेव्हा ती गोसावी व्हावी तेने. आशा ही समूळ खणून काढावे, आशा ही आशा मनशा कल्पना तृष्णा हे साहीची साही, काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार ज्यानं फुकून दिलेत तो संन्याशी, तो ब्रह्मचारी. सर्वात एक मुद्दा सांगतो गिरगावकराचं मत, पुराणाचं मत आहे. जगात आपली जिच्याशी लग्न केलंय ती व्यक्ती बायको सोडून, किंवा कोणी 2 केल्या असत्याल 4 केल्या असत्याल, तेवढ्या सोडून जी स्त्री भेटल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर 1 नंबरचा संन्याशी, 1 नंबरचा ब्रह्मचारी. या विश्वातली सुंदर स्त्री पाहिल्याच्या नंतर ज्याच्या पोटात रावण जागा होतो तो हरामखोर 1 नंबरचा भाडवा आहे. विठाला विठाला असा एक भीष्मतुल्य संन्यासी, भीष्मतुल्य गोकुळबुवा, भीष्माचार्यांसारखा तेजस्वी संन्यासी. भीष्माचार्य हे पांढऱ्या वस्त्रातले ब्रह्मचारी.
आणि हे भगव्या वस्त्रातले संन्याशी, त्यांचं नाव होतं उत्तरेश्वर बापू धीरजगिरी. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं आहे आणि कीर्तनातल्या श्रोत्यांचं तोंड पूर्वेकडं आहे. कारण ती परंपरा होती, पश्चिमेकडं बघूनच कीर्तन करायचं. सूर्य मावळला विठ्ठल जय विठ्ठल घ्यायचं. सूर्य मावळला की जय विठ्ठल झालंच पाहिजे. त्याच्यानंतर जेवण्याचा कार्यक्रम, प्रसादाचा कार्यक्रम असायचा. तर धीरजगिरी नावाच्या संन्यासी महात्म्याने 5:45-6च्या सुमारास एकदा वळून पश्चिमेकडं पाहिलं विठ्ठलांना. तर सूर्य काही वेळात मावळणार होता सूर्य मावळणार होता. आणि मग कीर्तन धीरजगिरींना आवडत होतं. फार अनुरागी संन्यासी होते ते, त्यागी संन्यासी होते, दंडी संन्यासी होते, धर्मनिरपेक्ष होते. धर्माचं पालन व्हावा, धर्म वाढवावा अशा अवस्थेतले संन्यासी होते. त्या संन्याशाला शर्ट नव्हतं, खिसा नव्हता. त्या संन्याशाला पैशाचं स्वप्न पण पडलं नाही. धीरजगिरींना पैशाचं स्वप्न पडलं नाही. स्वप्न हात लावलाच नाही पैशाला, असा महात्मा. आणि या महात्म्याने सूर्य आता 5-4 मिनिटात मावळणार आहे. महाराज आता विठोबा रुक्माईचं भजन घेतील. ज्ञानदेव तुकाराम भजन होईल आणि जे विठ्ठल होईल असा आता चाहूल धीरजगिरींच्या लक्षात आलं. त्यांनी मांडी खालचा चिमटा काढला आणि पूर्वेकडं पाग न बघता नुसता असा वाजवला आणि डोळे झाकून सांगितलं, भास्करा, ए भास्करा, ए दिवाकरा, हे प्रकाश देवते, ऐकू दे रे वारकऱ्याचं कीर्तन. ऐकू दे रे वारकऱ्याचं कीर्तन. हे भास्करा, हे दिवाकरा, ऐकू दे रे कीर्तन, ऐकू दे रे. मनातली मनात म्हणले. 8:15 वाजले. 8:15 वाजले संध्याकाळचे. 8:15 वाजले. माझ्या गोळ्या नाही संपल्या राजो, मी वाचून सांगतोय. मी एकही शब्द मनानं किंवा कोणाचं ऐकून सांगणार नाही, वाचून सांगेल. 8:15 वाजता 2 चिमुकल्या लेकरांनी जांभाळी दिलेलं पाहिलं. जांभाळ्या 3 येतात. एक जांभाळी असते झोपेची. जेवण झालं की झोपेची जांभाळी एक जांभाळी. आपण जर गाडीत प्रवास करत असोल किंवा एखाद्या बैठकीत बसलो, मला जांभाळी आली की तुम्हाला येतीच, तुम्हाला आली की मला येतीच, अशी एक जांभाळी आहे. आणि राजे हो, एक जांभाळी आहे पोटात काही नसल्यावर पण येते बरं. 700 वर्षापूर्वी विटेवरच्या मालकाच्या मंदिराच्या पायरीला जनाबाईला आलती आणि ही जांभाळी नामदेवरायांनी पाहिली. आणि नामदेवरायाच्या लक्षात आलं, देवा, जगाला जगवणार आहेस रे तू. अरे मुंगीला सुद्धा जगवतोस रे. 100 फूट खाणीमधून एक दगड निघला. दगड 100 फूट जमिनीतून एक दगड काढला आणि त्या दगडाचे 2 तुकडे झाल्या. बापू त्याच्यातून बेंडूक निघला. कोण चारा घालीत असं? पाषाणाच्या पोटी बैसाला दर दूर, तया मुखी चारा कोण घाले, तया मुखी चारा कोण घाले, तया मुखी चारा कोण घाले. पाषाणाचे पोटी बैसाला दर दूर, तया देवा, दगडात बसलेल्या बेंडकाला चारा कोण घालीत असेल, त्याची ताकद आहे. हे देवा,
तुझ्या काही अंतरावर एक कन्या बसली रे, ती भुकेच्या जांभाळ्या देते. जेवायला घरी नेलं बापू, भुकेची जांभाळी. 23 लोकांच्या जांभाळ्या आल्या. माझ्या वाचण्यात जास्त असतील, पण माझं तोंड पुरलं नसल, मला ती वाचायला भेटली नाही. 23 पैकी अजून एक दुसरी सांगतो. उपमन्याला भुकेची जांभळी आली. उपमन्य नावाचा भक्त होता. भुकेची जांभाळी आली. विचारलं, बाळा भूक लागली तुला? हो प्रभू भूक लागली. काय देऊ? मला दूध पाहिजे. दुधाचा समुद्र देऊन टाकला. शिराचा सागरू उपमन्या, भुकेची जांभाळी. असं समजू नका राजे हो. एखाद्या गरीबाला जांभाळी आली म्हणजे तुम्ही म्हणताल याल झोपेची आली. नाही, एखाद्या गरीबाची जांभाळी ओळखा, ओळखा. दारातून एखादा वाट सरू जात असेल, त्याची भुकेची जांभाळी ओळखा. त्याला एक पसाभर धान्य द्या, अन्न द्या, चतकोर भाकरी द्या. लाखो यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल. 2 लेकरांनी जांभाळ्या दिल्या. धीरजगिरींच्या लक्षात आलं, पोरांना भूक लागली गडे. कीर्तन ऐका वाटतंय, पण सूर्य मावळल्याशिवाय महाराज कीर्तन सोडत नाहीत. आणि सूर्य महाराजांचं ऐकून मावळत नाही. महाराजांनी सांगितलं मला कीर्तन ऐकू दे. 8:15 वाजले राजे हो. महाराज मनातली मनात विचार करत होते, कीर्तनकार किती वेळ झालाय मी कीर्तन करतोय, अजून सूर्य कसा मावळत नसल, सूर्य कसा मावळत नसल. नित्याचे टाळकरी होते, त्याने विचार केला सूर्य कसा मावळत नसेल. आणि मग 2 लेकरांनी जांभाळ्या दिल्या. धीरजगिरी महाराज होते, त्यांनी पुन्हा मांडी खालचा चिमटा उचलला आणि मागं पाहिलं नाही. नुसता असा एकदा खटकन वाजिला आणि सांगितलं, भास्करा ऐका वाटतं रे कीर्तन, तू माझी इज्जत सांभाळलीस, पण पोरायला भूक लागली. जाय बापू. एका शकंदात अंधार, एका शकंदात त्या प्रांतात तितक्या एरियामध्ये एका शकंदात अंधार पडला. धीरजगिरीचा अधिकार किती मोठा असेल उत्तरेश्वर बापू, पण राजे हो, सूर्य थांबवायची ताकद ज्या धीरजगिरीमध्ये आहे, त्या धीरजगिरी महात्म्यांना सुद्धा हे शरीर समर्पित करावं लागतं. म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, लक्ष्याला ठाव स्मशानेचा, लक्ष्याला ठाव स्मशानेचा, लक्ष्याला ठाव स्मशाने. झाला प्रेत रूपा, झाला प्रेत रूपा, झाला प्रेत रूपा शरीराचा भाव. झाला प्रेत रूपा, झाला प्रेत रूपा, झाला प्रेत रूपा शरीराचा भाव. झाला प्रेत रूपा, झाला प्रेत रूपा, झाला प्रेत रूपा शरीराचा भाव. झाला प्रेत रूपा, झाला प्रेत रूपा, झाला प्रेत रूपा शरीराचा भाव. लक्ष्येला ठाव स्मशानीचा, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. 12 वाजून गेलेत. 10 मिनिटात संपवतो सगळं. मला असं वाटतंय, सागर असतील, गौरव असतील, सौरभ असेल, गणेश असेल, वैभव असेल, यांनी समोरची ठेवलेली फुलं पुढच्या इतक्या लोकांना वाटा 10 मिनिटात.
5 मिनिटात एक पुरावा सांगतो, त्रास देणे नको. मलाही कळतंय शिजल्यावर एखादी बाई वरण शिजल्यावर जर गॅस चालू ठेवत असेल तर पैसे लय मटे सकूबाई तू इथं, पण वरण करपत असतंय. शिजल्यावरही जाळ आणि वाया जावयाचे मूळ. आदरणीय विठ्ठल अण्णा आहेत. अण्णा याच परिवारातले हरिभक्तीपरायण आदरणीय साहेबराव महाराज आहेत, वयोवृद्ध तपवृद्ध. ते सुद्धा आल्या आल्या भेटायला आले. महाराज तुम्हालासनी सुद्धा प्रणाम करतोय. एक इकडं द्या टोपला आणि एक समोर द्या. एका बाईनं एका फुलाच्या 4 भाग करायचे आणि 4 जणींना द्यायचे. 2-2 पाकळ्या घ्यायच्या, एक एक पाकळी असावी. आणि विशेष पुन्हा गुलाबाची फुलं आणली. पितराच्या दिवशी लाल फुलंच असतं. आरक्त पुष्पम समर्पयामी शास्त्रे. हे 27 वर्ष हेच करीत होतो मी. 27 वर्षापूर्वी, 27 वर्ष नाही, 27 वर्षापूर्वी हे कर्मकांडच करत होतो. आता सोडून दिलं ते. विठाला विठाला एक 5 मिनिटातला माझ्या माऊलींनो तुमच्यातला पुरावा ऐका. ज्या परंपरेतलं घोडं एकादशी धरीत होतं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदाय हा फार मोठा संप्रदाय या भारत देशात. वारकरी संप्रदाय जर उंच गेला तर माणसं जातीची भांडणं करणार नाहीत. कारण वारकरी संप्रदायानं कुठल्याही जातीला जुमानलं नाही आणि कुठल्याही जातीला तिरस्कार केला नाही. कबीर मोमीन लतिपा मुसलमान सेना नाविजान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय 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 ताकद आहे महाराज. किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आयसा वेदशास्त्री. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेड निवासी जनाबाई म्हणतात. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. या संप्रदायामध्ये चांगल्या सर्व माणसाला आपलंसं केलं, आपलंसं केलं. करत राहा, धर्म उंच जाईल. नका तिरस्कार करू कोणाचा. चला, ज्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्या घराण्यातलं घोडं एकादशी धरत होतं, घोडं फार मोठ्या परंपरा आहेत महाराष्ट्रात. अन्वे नावाचं गाव आहे भोकरदनच्या जवळ. तिथं चातुर्मासे महाराजांची परंपरा आहे. चातुर्मासे महाराजांच्या परंपरा ते कुत्रं होतं. त्या कुत्र्याचं नाव आहे डोंगरोजी. कुत्र्याचं नाव डोंगरोजी. आज त्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय त्या गावातल्या एकाही मंदिरातलं दर्शन घेता येत नाही. आधी कुत्र्याच्या समाधीचं दर्शन. त्या कुत्र्याचं नाव आहे डोंगरोजी. आणि हे डोंगरोजी नावाचं कुत्रं साई पैठणीवाले ते एकादशी धरत होतं. एकादशी धरत होतं. एकादशी तुम्हा आम्हाला एकादशी काल निर्णय पाहून धरावं लागते. अण्णा दैनंदिनी डायरी पाहून धरावं लागती. पंचांग पाहून धरावं लागती. ते कुत्रं ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी त्या घराण्यातले लोक एकादशी धरत होते. काय परंपरा आहेत महाराष्ट्रातल्या. म्हणून मला असं वाटतंय या परंपरेमुळे, या अधिकारी लोकांमुळे संप्रदाय जिवंत आहे. आमच्या लोकांनी नीट वागलं पाहिजे. काळ गोड आलाय. आमच्या कीर्तनकारांनी तंबाखू खाल्ली नाही पाहिजे, गुटखा खाल्ला नाही पाहिजे, बिडी वळडी नाही पाहिजे. नाटकं करू नको. अख्ख्या जीवनाचं नाटक होईल सुमल्या. विठाला विठाला विठाला. तशीच एक परभणी जिल्ह्यातली परंपरा मराठवाड्यातली. ठाकूरबुवांचं घोडं एकादशी धरायचं. ज्ञानोबारायच्या सोहळ्यात ज्या ज्या जाणाऱ्या वारकऱ्यांनी लक्षात घ्या, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा निर्णय आहे.
त्या घराण्यातल्या पूर्वजांच्या समाधीपाशी आश्वांचं रिंगण होतंय. ज्ञानोबारायांच्या आश्वाचं रिंगण ठाकूरबुवांच्या समाधीपाशी. या ठाकूरबुवाच्या परंपरेतलं घोडं एकादशी धरत होतं. एकादशी पंढरपूरला देह समर्पित केला, चंद्रभागेत समाधी. आणि याच परंपरेतली एक माऊली लक्ष्यला ठाव स्मशानीचा 5 मिनिटात. पुढाऱ्याचे महाराजाचे मिनटं मोठाले असतील. पुढारी नाही का फोनवर सांगतात 5 मिनिटात आलो, 45 मिनटं झाली तरी त्याची 5 मिनटं होत नाहीत. मग आता पुढाऱ्याच्या मागं आमचाच जरा जरा नंबर आहे का नाही पवार साहेब. पण त्यांचा काळ गोड गेला, गोड गेला गोड. ह्या जुन्या राजकारणी लोकांचा काळ गोड गेला. आताच्या राजकारण्याचा काळ म्हणजे भिरभिऱ्यासारखाच आहे. विठाला विठाला विठाला. आताच्या राजकारण्याचे काळ म्हणजे आंब्याच्या फांदीवर सकाळी, दुपारा चिचाच्या फांदीवर, दुपारी चिंचेच्या फांदीवर, संध्याकाळी पळसाच्या फांदीवर, आणि कधी कधी हिवराच्या फांदीवर बी जावं लागायले. आताचा काळ तुमचा गोड गेला लहान. हे आदरणीय काळे महाराज पाटलांचं सुद्धा काळ, ते राजकारण गोड होतं त्या काळातलं, दर्जेदार होतं. आता दर्जा सगळा दर्जातच गेला. विठाला विठाला हे माझ्या माईंनो, ज्या परंपरेतलं घोडं एकादशी धरत होतं त्या परमपावन परंपरेतली एक महिला जात राहिली, अण्णा मृत्यू पावली. चौघाच्या खांद्यावर पार्थिव घेतलं. आपल्या खांद्यावर नेतेत ना ते स्वर्गरथ केलेत ना. आता ह्या गाड्या टेम्पू फेम्पू आहे का नाही रे भाऊ, ते स्वर्गरथ म्हणतात त्याला. ड्रायव्हर गिरावर सगळा वैकुंठ रथ, स्वर्गरथ. अण्णा कोणी त्याला कैलास रथ नाव देईन, आणि त्याच्यात बशिलेला फुलदारू प्यालेला आहे का नाही. काय नसतो त्याला, फुकून दिल्यावर त्याच्या सरणातून देशीचा वास येत होता. हो, त्याचं कीर्तन ठुल्यावर महाराजाला दिलेल्या पाकिटातूनही त्याचाच वास येत होता. आणि त्याला वैकुंठवासीन, स्वर्गवासीन, कैलासवासी रुमण्यान हाणायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. पण त्याच्यात जरी प्रयत्नेला असेल, पण घरातून 5 पावलं उचलेपर्यंत खांदा देत असते. खांद्यावर एका स्त्रीचं प्रेत आहे. अण्णा त्या स्त्रीचं नाव होतं गिरिजाबाई. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नीचं नाव गिरिजा काकीच होतं. याही माऊलीचं नाव गिरिजा काकीच होतं. आणि मृत्यू पावल्या. मशानाकड गोदावरीचं पात्र आहे, आणि गोदावरीच्या पात्रात अंत्यविधी करायचा. पवित्र पाप्यांचं, अनंत पाप्यांचं पाप धुणारी, पवित्र पापी नसतेत ना, कधी कधी चुकतंय माझं बी, अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गोदावरी माता, तिच्या पात्रामध्ये अंत्यविधी करण्यासाठी पार्थिव ती प्रेत यात्रा चालली. पण बाई आधी गेल त्या मालकाच्या, गिरिजाबाई. आणि गिरिजाबाई चौघाच्या खांद्यावेत. आणि गिरिजाबाई मृत्यू पावल्यात. आता नेऊन पेटवायचंय, अर्ध्याक्षा तासात 10-20 मिनिटात पेटवायचंय बापू. पण रस्त्यानं चालता चालता खांद्यावरच्या माडाहून मान उचलली, आणि कोणाला पाहिलं, मालक संग आहेत का, मालक सोबत आहेत का आपल्या अंत्यविधीला, मालक आहेत का सोबत. असं मानवरी केली आणि मागे पाहिलं. मालकानं हात केला, पड आता, मी आहे सोबत तुझ्या, पड पड, मी सोबत आहे. महाराज गेलेलं प्रेत उठून बघतंय. सामान्य असेल ती गिरिजा माऊली, पण तिलाही जावं लागलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा, विठोबा रखुमाय. Bye.
स्वर्गीय कचरूजी सावळीराम पाटील काळे यांचे प्रथम श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे. परमपावन राजकीय क्षेत्रामध्ये गोडसा दबदबा असलेलं व्यक्तिमत्व, सामाजिक वारसा जोपासणारं व्यक्तिमत्व, म्हणून मोठ्या श्रद्धेने आपल्या परिवारातल्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद आहे. नातू पंतू आदी करून सर्व वैद्यकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे. त्यांचे एक जावाईसुद्धा आपल्याला सर भेटले मगाशी अण्णा, खूप विद्वान, मराठी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे. गोडसं स्वर्गीय काळे पाटलांवर सुंदरसं असं एक काव्य गोडसं त्यांनी कुटुंबात रेखाटलं. त्या सरांनासुद्धा धन्यवाद. सगळ्यांना फुल प्राप्त झाले. अर्ध्याच मिनिटात आदरांजली. बुवा निधियाम निधिपदे सकल निसुधेय निछंद कलाभय जायन सुधा मगदम भययन जायन्ते शुचिकालाभय सकल सुधा छंद पराभय जाय. कैलासाधे पतयन्नमा वैकुंठाधे पतयन्नमा पतयन्नमा गोलोकाधिपतयन्नमा या लाक्षावय भूतिजनि सकल श्रुधी भयाय निजा कृपां भयो भव सकल सुधा छंद पराभय व्यालाक्षो न्यायति सर्वं निमत्तेयन् कृतुञ्जना भव सकल जना कृतुञ्जना भय सकल जना कृतुञ्जना भय सकल जना. रक्तं चन्दन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि रक्तं चन्दन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि. अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो. कैलासाधिपतयन्नमा वैकुंठाधिपतयन्नमा सत्यं वासं पतयन्नमा गोलोकाधिपतयन्नमा वैकुंठाधिपतयन्नमा पूर्णभयोय निजायन्ते. हिरण्यश्राद्धो कागतिश्राद्धो शङ्खश्राद्धभयमुच्यन्ते शङ्खश्राद्धभयमुच्यन्ते शङ्खश्राद्धभयमुच्यन्ते. नारायणो नागबली त्रिपिण्डी भयाप्तिष्टि काल सर्प भय शांतिर्मुच्य वैकुंठायो स्थान जयो वैकुंठादिस्थान जयो वैकुंठादिस्थान जयो. जवाग्र भययनि समर्पयामि तिलाग्र भययनि समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि. नमः पार्वते पते हर 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 महादेव. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले करो वेडे वागुडे उत्तरे करा क्षमा अपराध